नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। नांदणीच्या जैन मठातील हत्तीन माधुरी उर्फ महादेवी हिचं स्थलांतर झालं आणि एकूणच जनभावना इतकी उफाळून आली आहे की महादेवीच्या स्थलांतराला प्रचंड विरोध झाला। विशेषतः जैन धर्मियांमधून तर इतक्या भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत की त्याबाबत सोशल मीडियावर मोठा गदारोळ सुरू आहे। जसं नांदणीच्या महादेवी उर्फ माधुरीबाबत जो प्रकार घडला तोच प्रकार सुंदर हत्तीबाबत घडला होता आणि या सुंदर हत्तीचं दुर्दैव असं की तो ज्योतिबा सोडून जायला तयार नव्हता। ही इतकी अशी हृदयद्रावक घटना आमदार विनय कोरे यांनीच सांगितलेली आहे। आमदार विनय कोरे यांनी नांदणीच्या हत्तीचं स्थलांतर ज्या प्रकारे झालं त्याच प्रकारे सुंदर हत्तीचं स्थलांतर झालं होतं हे सुद्धा कोरे यांनी सांगितलेलं आहे। नांदणीच्या हत्तीच्या बाबतीत जो प्रकार घडला अत्यंत दुर्दैवी आहे असं सुद्धा कोरे म्हणतात। कारण हे जे हत्ती वनातील अधिवास सोडून माणसातील अधिवासाला सरावलेले असतात, रमलेले असतात। त्यांना माणसांची इतकी सवय झालेली असते की ते जणू काही आपलेच नातेवाईक आहेत, मित्र आहेत अशा रीतीने हे हत्ती वागतात। वन्य प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी म्हणून हत्तीला ओळखलं जातं। कारण हत्ती हा इतका प्रचंड हुशार असतो की त्याला त्याचा अधिवास, त्याचे सहकारी आणि त्याच्या खाद्यासाठी त्याची जी रोजची भटकंती सुरू असते जंगलामध्ये ती वाखाणण्याजोगी असते। हिंस्र प्राण्यांमध्ये सुद्धा अशी भटकंती सुरू असते, पण हत्तीचा जो हुशारपणा आहे तो मात्र आतापर्यंत अनेक तज्ञांनी वाखाणलेला आहे। म्हणूनच नांदणीच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीबाबत सुद्धा चिंता व्यक्त केली जात आहे। कारण सुंदर हत्तीचा जो प्रकार घडला तो महादेवी बाबत घडेल काय हीच चिंता मोठी समोर आलेली आहे। जाताना सुद्धा महादेवी डोळ्यातून अश्रू ढाळत होती। इतकंच नव्हे तर गुजरातमधून जी ॲम्ब्युलन्स आली होती त्या ॲम्ब्युलन्समध्ये प्रवेश करताना महादेवी हत्तीन मागे पुढे करत होती। अखेर माहुताने दिलेल्या आदेशानंतर ती ॲम्ब्युलन्समध्ये गेली। ही सुद्धा एक हृदयद्रावक घटना आहे की त्या हत्तीला जायचं नव्हतं तरी अखेर तो एक प्राणी म्हणून तयार झाला, पण हा जर माणूस असता तर काय घडलं असतं अशी एक विवंचना समोर येत आहे। महादेवी हत्तीला नेलं, अनंत अंबानींच्या अभयारण्यामध्ये नेलं, पण महादेवी तिथे रोळेल का? महादेवी तिथे जेवण खाईल का? महादेवीला तिथं ड्रायफ्रूटचे लाडू दिले जातील किंवा बनवलेली खिचडी सुद्धा दिली जाईल, पण ती महादेवीला रुचेल का? कारण महादेवीला जी सवय झालेली आहे ती भक्तांनी आणलेल्या केळीची, भक्तांनी आणलेल्या चाऱ्याची, भक्तांनी आणलेल्या पेंडीची किंवा मठाधीशांनी तिच्यासाठी चाऱ्याची केलेली व्यवस्था आणि तिच्यासाठी खाद्याची केलेली व्यवस्था हे देखील महादेवीला तेथे गेल्यानंतर क्षणाक्षणाला आठवणार आहे। इतकेच नव्हे तर आपल्या बरोबर जे खेळकर सवंगडी होते म्हणजे लहान मुलं सुद्धा या माधुरी बरोबर खेळत असत। माहूत जो जीवापाड प्रेम करत होता तो इस्माईल हा माहूत आज येथे निराश होऊन बसला आहे, पण या माहूताची आठवण सुद्धा महादेवीला येणार हे सुद्धा ठामपणे सांगितलं जात आहे। आज महादेवीची अवस्था त्या ठिकाणी गेल्यानंतर काय आहे हे अंबानी समूहानं जाहीर करावं अशी सुद्धा लोकभावना आहे। पण या एकूणच स्थलांतराबाबत कायद्याची लढाई सुद्धा झाली। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा स्थलांतराबाबत हिरवा कंदील दाखवला, त्यामुळे न्यायालयाला सुद्धा टीका होऊ लागली। पण न्यायालयाला सुद्धा चौकटीतच काम करावे लागते, कायद्याचा विचार करून काम करावे लागते। त्यामुळं न्यायालयाच्या भूमिकेला जरी आपण बाजूला ठेवलं तर त्या प्राण्याचा जीव, त्या प्राण्याचा जिव्हाळा, त्या प्राण्याची माणसाळलेली वृत्ती आणि जडलेला लळा हे एकूण पाहता महादेवी उर्फ माधुरी अंबानीच्या त्या महालात सुखानं राहील का हा एक महत्त्वाचा विषय आहे। आणि सुंदर हत्तीची एक हृदयद्रावक घटना विनय कोरेंनी सांगितलेली आहे ती सुद्धा आपण ऐकू आणि त्यानंतर आपण पुन्हा बोलू। ऐका। नांदणीच्या महादेवी हत्तीचं वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खरं तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे। आमच्या ज्योतिबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता। तिथं सुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता। नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ 600 वर्षापासून अशा प्रकारची परंपरा हे आपण सगळेजण बघत होतो। मला फार वाईट वाटते आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आला आहे। लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते। मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे। लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही अटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीत सुद्धा ह्या प्रथा परंपरा लोकभावना चालू ठेवण्यासाठी झाला पाहिजे अशासाठी मी प्रयत्न निश्चितपणाने करणार आहे। विनय कोरेंनी ही जी भावना व्यक्त केलेली आहे
त्याचबरोबर माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुद्धा भावना केलेली आहे. यांनी सुद्धा अशा प्रकारेच भावना व्यक्त केलेली आहे. राजू शेट्टी यांनी 2018ला एक वन विभागाला पत्र दिल्याचं व्हायरल होत आहे. पण राजू शेट्टी यांचं असं मत आहे की 2018ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. 2018ला माधुरीला सांभाळणारा माहूत आजारी पडल्याने तिची सेवा होत नव्हती. त्यावेळी मठाच्या विनंतीनुसारच काही दिवसांसाठी माधुरीला वनक्षेत्रात किंवा वन्यजीव संरक्षक खातं आहे त्यांच्याकडं द्यावी अशी मी विनंती केली होती की माधुरी त्यामुळे इतकी सुखावलेली होती, इतकी माणसाळलेली होती की तिला माणसांशिवाय चैन पडत नव्हता. नांदणीच्या जिनशन भटारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा 400 वर्षाहून अधिक जुनी आहे. नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही. वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बटीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वनतारामध्ये नेलं. पण त्याच्या आधी 35 वर्ष ही माधुरी गुण्यागोविंदानं या मठामध्ये राहत होती. तिचा लळा एवढा लागलेला होता सर्व भाविकांना, लहान मुलांना, की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती. नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं, जिव्हाळ्यानं देखभाल करायचा. हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे 2018 साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला. कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या काळजीने विश्वस्तांनी विचार केला, माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माहुताचा शोध आहे तो शोध पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे, ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, त्या कॅम्पमध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ, कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता. आणि म्हणून त्यावेळी मी खासदार होतो, वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापर्यंत माधुरीला त्या हत्तीनीला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं. खरं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही, त्यावेळी वन खातं आलं नाही. वन खात्यानं हात वर केली, असमर्थता दाखवली आणि म्हणून मग युद्ध पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा नव्हता त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मठामध्ये व्हायला लागली. दरम्यानच्या काळामध्ये आताचे जे जिनशन भटारक आहे त्यांची 2019 साली त्यांची निवड झाली, ते मठाधिपती झाले. ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लळा लागला. दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं. आमचे नांदणीचे भट्टारक महाराज, त्यांचा आणि तिचा एवढा लळा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पेरू, सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवतं आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होते. जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना मुंदके फुटले. याचं कारण ते नातं आता तुटणार होतं. शेवटचं एक फळ महाराजांनी पेरू तिला दिलं, परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही, सोडून त्यानं स्वीकारला पण बाजूला ठेवून दिला. एवढंच काय 4 तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये, परंतु कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही. तिला इतकं वाईट होतं. एवढंच नव्हे तर ॲनिमल ॲम्ब्युलन्समध्ये बसून ती जेव्हा जात होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं. त्याचेही व्हिज्युअल्स आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं. इतकं नातं, घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं. खरं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे, ते आता उलटं सुलटं काहीतरी चर्चा करायला लागलेत. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, वनतारा हे ज्या ठिकाणी आहे तिथलं 45 डिग्री तापमान हे हत्तीच्या अधिवासाला पोषक नाही आहे. त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही. अंबानी कितीही मोठा उद्योगपती असू दे, कितीही धनदानगी असू दे, ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो, पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही. कोरे आणि शेट्टी यांच्याबरोबरच
आमदार सतेज पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा महादेवीला परत आणण्याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे. बंटी पाटील यांनी तर अंबानी समूहानं महादेवीला नेण्याऐवजी दाजीपूर अभयारण्य आणि चंदगड तालुक्यात हत्तींकडून जे नुकसान सुरू आहे त्या हत्तींना त्यांनी न्यावं आणि येथील शेतकऱ्यांचं नुकसान थांबवावं असं आवाहन केलेलं आहे. ज्या ज्या मठांच्याकडे जे जे हत्ती आहेत त्यांना निगा कशी राखायची सांगा. त्यांच्यावर काही नियम असतील तर ते नियम लागू करा. परंतु सगळेच उचलून तुम्हाला हत्तीच घेऊन जायचं असेल तर आमचं नुकसान करणारे हत्ती दाजीपूरमध्ये आहेत, तर जे शेतकऱ्यांचं नुकसान करतात ते पकडा आणि घेऊन जावा. चंदगड बसणं हत्ती येते हे जे ऑलरेडी आहेत व्यवस्थित आहेत माणसाळलेले आहेत त्यांना का घेऊन जाताय आमचा प्रश्न आहे. तर धैर्यशील माने यांनी कायद्याची पुन्हा लढाई लढून आपण महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करू असं आवाहन केलेलं आहे. हीच माधुरी आज अंबानीच्या अभयारण्यात खासगी अभयारण्यात कशी राहील कशी टिकेल याचे रोजचे अपडेट्स अंबानीने जाहीर करावेत अशी सुद्धा मागणी पुढे येत आहे. एकूणच या विषयावर जनक्षोभ उफाळला आहे आणि या जनक्षोभाची दखल प्राणीमित्र किंवा न्यायालयीन यंत्रणा किंवा सरकार घेणार का हाच खरा मुद्दा आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.